हुपरी नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरवासियांनी कृत्रिम कुंडात श्री गणेश मूर्ती विसर्जित करण्यास प्राधान्य दिलं, तर काही जणांनी प्रशासनाचं आवाहन धुडकावून लावत पंचगंगा नदी आणि कॅनॉलमध्ये श्रींच्या मूर्ती विसर्जित केल्या। हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले। मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेटकं नियोजन करण्यात आलं होतं। विविध ठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आलं होतं। त्याशिवाय पंचगंगा नदीकाठावर आणि सिल्वर झोनमधील कॅनॉल परिसरातही कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती। नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरवासियांनी कृत्रिम कुंडात गणेशमूर्ती विसर्जित करण्यास प्राधान्य दिलं, तर काही जणांनी हट्टवादी भूमिका घेत पंचगंगा नदी कॅनॉलमध्ये श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं। निर्माल्य आणि मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। चिटणीस चौक, हुतात्मा स्मारक, सूर्य तलाव, होळकर नगर या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी होती। निर्माल्य दान मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला। मुख्याधिकारी अजय नरळे, निरीक्षक प्रशांत तराळ, बांधकाम अभियंता प्रियांका भाट, कर निरीक्षक निखिल चव्हाण, अमित गाट, रोहित कनवाडे, सागर येबारे, तेजस जाधव, प्रेरणा पाटील, प्रणिता धापसे, प्रमोद खोंद्रे, विनोद कांबळे, मीरासाहेब शिंगे, दिगंबर डोंगरे, पप्पू कांबळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजन केलं।